तर हा मी आहे. ठीक आहे. तर बघा, टेन्स म्हणजे मराठीत काळ आहे की नाही. तर तुम्हाला मराठीत काळ माहिती आहे. काळाचे 3 प्रकार माहिती आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. ठीक आहे. घाबरू नका, तो भूतकाळ आहे, भूत नाही आहे. ठीक आहे. तर तसेच इंग्लिशमध्ये पण 3 प्रकार आहेत याचे. काळाला इंग्लिशमध्ये टेन्स म्हणतात आणि इंग्लिशमध्ये सुद्धा 3च प्रकार आहेत. वर्तमान काळाला प्रेझेंट टेन्स म्हणतात, भूतकाळाला पास्ट टेन्स म्हणतात, भविष्यकाळाला फ्युचर टेन्स म्हणतात. बस. आता काळ शिकताना तुम्हाला काही गोष्टी आधी जाणून घेणे आवश्यक आहे. नंतर तुम्हाला हे काळ किंवा टेन्स शिकणे हे अतिशय सोपं होऊन जाईल. तर कोणत्या गोष्टी शिकणे आवश्यक आहे? बघा, लक्ष द्या. 2 गोष्टी शिकणे अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिला म्हणजे सब्जेक्ट आणि दुसरा हेल्पिंग वर्ड्स. ओके. तर आपण सब्जेक्ट बघूया. तर बघा, सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. जो क्रिया करतो त्याला आपण कर्ता म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला सब्जेक्ट म्हणतात. तर हे सब्जेक्ट कोणकोणते असतात ते आपण बघूया. बघा, एकवचनी आणि नंतर त्याच्यापुढे त्यांचं अनेकवचन दिलेलं आहे. तर आय हा एक सब्जेक्ट आहे, कर्ता आहे. तर आय म्हणजे मी. याचं अनेकवचन काय होतं? वी म्हणजे काय? आम्ही. यू म्हणजे तू. एकवचनी जर वापरलं तर तू, आणि अनेकवचनी जर वापरलं तर यू म्हणजे त्याचा अर्थ होतो तुम्ही. तर यूचे दोन्ही अर्थ होतात, तू किंवा तुम्ही. ठीक आहे. नंतर बघा, ही, शी, इट. तर ही म्हणजे काय? तो. शी म्हणजे ती, आणि इट म्हणजे ते, आहे की नाही. ते कुत्रे आपण म्हणतो, सो इट इज डॉग, आहे की नाही. तर तसं ते इट म्हणजे ते. नंतर याचं अनेकवचन काय होतं? दे. आणि दे म्हणजे काय? ते, त्या, ती, आहे की नाही. परंतु ती म्हणजे स्त्रीलिंगी नाही. जसं आपण म्हणतो ती माणसे, ती माणसे, आहे की नाही. तर ती काय स्त्रीलिंगी नाही आहे. ती म्हणजे काय? अनेकवचन. ठीक आहे. नंतर बघा, एखादं नाव असतं, रामा किंवा गणेश किंवा हरी किंवा अर्जुन किंवा कुठलंही इतर नाव असेल, प्रवीण, रजत, संदेश, जे काय असेल ते. तर एक असेल तर तो एकवचनीच, आणि एकापेक्षा जर जास्त असतील आणि त्यांच्या नावाचा जर उल्लेख करायचा नसेल तर आपण काय वापरतो? दे, आहे की नाही. जसं जर मला जर म्हणायचं असेल की संदेश अँड मनीष हे कुठंतरी मी वापरलं, आणि समजा दुसऱ्या वाक्यात मला या दोघांच्या नावाचा उल्लेख करायचा नसेल, परंतु त्यांच्याविषयी बोलायचं असेल, तर मी काय वापरणार? दे. कारण दे म्हणजे काय? ते. एकापेक्षा जास्त आहेत तर दे. म्हणजे काय की काही नावं जर असतील आणि एकापेक्षा जर जास्त नावं असतील तर त्यांच्या ठिकाणी आपण काय वापरू शकतो? दे हा सब्जेक्ट आपण वापरू शकतो. आणि सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. जो वाक्यामध्ये क्रिया करतो, ज्याच्याकडून क्रिया केली जाते, नाही की नाही, जो क्रिया करणारा आहे त्याला आपण काय म्हणतो? कर्ता. इंग्लिशमध्ये त्याला आपण काय म्हणतो? सब्जेक्ट. तर बघा, टेन्स शिकण्यासाठी तुम्हाला सब्जेक्ट हे जे आपण आता बघितले हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे बघा, मी तुम्हाला आता जे शिकवत आहे ना ते नीट बघा, आणि ज्या शब्दांचे तुम्हाला अर्थ माहीत आहेत नाही आहेत ते लिहून ठेवा आणि ते पाठ करा, आणि व्यवस्थित एक एक गोष्ट तुम्ही समजून घ्या परत व्हिडिओ बघून. आणि हे जे मी तुम्हाला नोट्स इथं प्रोव्हाइड केलेले आहे, इथं दाखवलेले आहे तुमच्या स्क्रीनवरती, ते तुम्ही स्वतःच्या एक वही बनवा याच्यासाठी पर्टिक्युलर, स्पेशल. आणि त्या वहीमध्ये हे सगळे नोट्स तुम्ही लिहून घ्या आणि व्हिडिओ बघितल्यानंतर त्याचं रिव्हिजन करा. ठीक आहे. 2-3 वेळा बघा ते, म्हणजे तुमच्या ते पूर्ण डोक्यामध्ये बसून जाईल. तर टेन्स शिकण्यासाठी तुम्हाला सब्जेक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट कोणती आवश्यक आहे जर तुम्हाला टेन्स व्यवस्थित शिकायचे असेल तर? हेल्पिंग वर्ब्स. तर आता आपण काही हेल्पिंग वर्ब्स कोणते वापरले जातात ते आपण लक्षात घेऊ. बघा, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हेल्पिंग वर्ब्स वापरले जातात. प्रेझेंट टेन्समध्ये एम, इज, आर हे वापरले जातात. त्याचाच पास्ट टेन्स काय होतो? वाज, वेअर होतो. आणि त्याचाच फ्युचर टेन्स बघा उजवीकडे शाल आणि विल होतो.
ठीक आहे. दुसऱ्या प्रकारचे हेल्पिंग वर्ब्स कोणते असतात बघा. हेल्पिंग वर्ब्स. हेल्पिंग वर्ब्स म्हणजे काय, मेन वर्बला हेल्प करणारे आहे की नाही. मेन क्रिया घडवून आणण्यासाठी जो मेन वर्ब असतो, जो मेन वर्ब म्हणजे काय, क्रियापद, जो मुख्य क्रियापद असतो त्याला जोडून हे येणारे ॲडिशनल वर्ब्स असतात, त्यांना आपण काय म्हणतो, हेल्पिंग वर्ब्स. यांचं काम असते की मेन जो क्रियापद आहे त्याला हेल्प करणे. ठीक आहे, तर ते आपण बघत आहे. तर प्रेझेंट टेन्समध्ये डू किंवा डज हे हेल्पिंग वर्ब्स असतात. त्याचंच पास्ट टेन्स काय होतं, डीड होतो. आणि त्याचंच फ्युचर टेन्स काय होतं, शाल डू, विल डू असं होतं. ठीक आहे. नंतर बघा, जर परफेक्ट टेन्स जर असेल मग तो कुठला असू द्या, प्रेझेंट परफेक्ट जर असेल बघा तर काय होतो, हॅव किंवा हॅज येतो. आणि त्याचाच पास्ट टेन्स काय होतो, हॅव आणि हॅजचाच हॅड होतो आहे की नाही. म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर काय येणार, हॅड येणार आहे की नाही. प्रेझेंट परफेक्ट असेल तर काय येणार, हॅव किंवा हॅज येणार. त्याचाच पास्ट टेन्स काय होणार, हॅड होणार. आणि त्याचाच फ्युचर टेन्स काय होणार, विल हॅव, शॅल हॅव असं होणार. तर हे तुम्ही एकदम पाठ करून टाका. ठीक आहे, एकदम लक्षात घेऊन घ्या तुम्ही. हे मेन आहे, हे फाउंडेशन आहे. ठीक आहे, हे जर तुम्हाला या दोन गोष्टी कळल्या, सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब्स, तर तुम्हाला टेन्स हे इझिली कळून जातील. आता बघा, प्रत्येक टेन्सचे 4 टाईप्स असतात, 4 उपप्रकार असतात प्रत्येक टेन्सचे. कोणकोणते, सिम्पल, यालाच दुसरं नाव आहे इनडिफिनाईट. ठीक आहे, सिम्पल किंवा इनडिफिनाईट. दुसरा प्रकार काय असतो, कंटिन्युअस. याच्यामध्ये काय असतं, हे ओळखायचं खूप सिम्पल आहे कुठलं आहे ते. ठीक आहे, कंटिन्युअस जर असेल ना तर त्याच्या वर्बला ING लागलेला असतो, क्रियापदाला काय लागलेला असतो, ING आहे की नाही. जसं ईट आहे, हे क्रियापद आहे, परंतु जर कंटिन्युअस जर टेन्स असेल तर त्याला काय लागलेलं असतो, ING. म्हणजे ते काय झालेलं असतं, इटिंग. राईट असेल तर रायटिंग आहे की नाही. वॉच आहे तर कंटिन्युअस जर वापरला असेल तर वॉचिंग, त्याला वॉचला ING लागलेला असतो. अशा प्रकारे असतं. मग किती सिम्पल आहे. जिथं तुम्हाला ING लागलेला दिसेल तो कोणता टेन्स असणार आहे, कंटिन्युअस टेन्स असणार आहे. इतकं सोपं आहे टेन्स ओळखणे. आता तुम्हाला जर परफेक्ट टेन्स जर ओळखायचा असेल तर ते सुद्धा खूप सोपं आहे. ठीक आहे, तर ज्या वाक्यामध्ये हॅव, हॅज किंवा हॅड असेल किंवा विल हॅव असेल, हॅव, हॅज, हॅड, विल हॅव, शाल हॅव असं जर असेल तर तो परफेक्ट टेन्स असतो नाही की नाही. हे सगळे परफेक्ट दाखवणारे शब्द आहेत, हॅव, हॅज, हॅड, विल हॅव, शाल हॅव. ठीक आहे, तर तो कोणता असतो, परफेक्ट टेन्स असतो. परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय, या दोघांचंही मिक्स आहे की नाही, दोघांचं कॉम्बिनेशन. मग दोघांचं कॉम्बिनेशन आहे तर दोघं येणार त्याच्यामध्ये. परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय, परफेक्टचे वर्ड्स येणार आणि कंटिन्युअस आहे म्हणून वर्बला काय लागणार, ING लागणार, क्रियापदाला ING लागणार. तर परफेक्टचे वर्ड्स कोणते आहेत, हॅव, हॅज, हॅड आहे की नाही. हे असे वर्ड्स आहेत, ते पण येणार. आणि कंटिन्युअस असल्यामुळे वर्बला ING लागलेलं असणार. तर असं जर कुठं दिसलं तुम्हाला कॉम्बिनेशन, हॅव, हॅज किंवा हॅड हे परफेक्ट दाखवणारे वर्ड्स आणि वर्बला ING लागलेला आहे, तर तो परफेक्टसुद्धा आहे आणि वर्बला ING लागलेला आहे म्हणजे कंटिन्यूसुद्धा आहे. म्हणून तो कोणता टेन्स असणार आहे, 100% परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तो असणार आहे. बघा, इतकं सोपं आहे टेन्स ओळखणं. तर 4 प्रकार आपण बघितले टेन्सचे. कोणते आहेत, सिम्पल किंवा इनडिफिनाईट टेन्स. दुसरा प्रकार आहे कंटिन्युअस टेन्स. तिसरा प्रकार आहे परफेक्ट टेन्स. आणि चौथा आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे तीनही मुख्य जे आपले टेन्स आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, या तिघांचे हे उपप्रकार आहेत. मग आता 1 बाय 1 आपण बघू. बघा, प्रेझेंट टेन्स. मग याचे 4 उपप्रकार काय होणार, तर या प्रत्येकासमोर फक्त तुम्हाला प्रेझेंट टेन्स लावायचा आहे. म्हणजे पहिला आपण प्रकार बघितला सिम्पल किंवा इनडिफिनाईट. मग पहिला प्रकार काय होणार प्रेझेंट टेन्सचा, सिम्पल प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट इनडिफिनाईट टेन्स. ठीक आहे, काय म्हणायचं, सिम्पल प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट इनडिफिनाईट टेन्स. दुसरा प्रकार कोणता आहे, कंटिन्युअस. मग प्रेझेंटचा दुसरा प्रकार काय होणार, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तिसरा प्रकार काय आहे, परफेक्ट. मग प्रेझेंटचा तिसरा प्रकार काय होणार, प्रेझेंट परफेक्ट टेन्स.
चौथा प्रकार काय आहे? परफेक्ट कंटिन्युअस. मग प्रेझेंट टेन्सचा चौथा प्रकार काय होणार? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर अशा प्रकारे प्रेझेंट टेन्सचे हे 4 प्रकार झाले. असेच पास्ट टेन्सचे पण असेच 4 प्रकार आहेत. फक्त प्रेझेंट टेन्सच्या जागी काय येणार? पास्ट टेन्स. आणि फ्युचर टेन्सचे सुद्धा हेच 4 प्रकार आहेत. फक्त प्रेझेंट टेन्सच्या ठिकाणी काय येणार? फ्युचर टेन्स. असे प्रत्येकाचे 4 प्रकार आहेत आणि सिमिलर आहेत. ठीक आहे. तर प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार लक्षात ठेवा. आज तुम्ही सिम्पल प्रेझेंट टेन्स, यालाच प्रेझेंट इंडिफिनाइट टेन्स म्हणतात, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि चौथा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. आता हे कसे ओळखायचे आणि कसं बनवायचे ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु आज तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? महत्त्वाचं म्हणजे की सब्जेक्ट कोणते आहेत आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं. सिंग्युलर सब्जेक्ट कोणते आहेत, त्यांचे प्लुरल किंवा अनेक वचन सब्जेक्ट्स कोणते आहेत. ठीक आहे. ते बरोबर आज पाठ करायचे तुम्ही, लक्षात ठेवायचे. दुसरं, हेल्पिंग वर्ड्स. प्रेझेंटमधले हेल्पिंग वर्ड्स कोणते आहेत, पास्ट टेन्समधले हेल्पिंग वर्ड्स कोणते आहेत आणि फ्युचर टेन्समधले हेल्पिंग वर्ड्स कोणते आहेत. ठीक आहे. मग प्रेझेंट टेन्समध्ये जे हेल्पिंग वर्ड्स आहेत त्याचा पास्ट टेन्स काय होतो? जसं एम, इज, आर हे प्रेझेंट टेन्समधले हेल्पिंग वर्ड्स आहेत, तर त्याचा पास्ट टेन्स काय आहेत, कोणते आहेत बाबा हेल्पिंग वर्ड्स? म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये जर एम, इज, आर असतील तर त्याचा पास्ट टेन्स काय होतो, त्याचा फ्युचर टेन्स काय होतो, हे तुम्हाला व्यवस्थित आज बघायचं आहे आणि ते पाठ करायचं आहे. नुसतं व्हिडिओ बघून सोडून द्यायचं नाही, काही उपयोग होत नाही. हे जे तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत ते व्यवस्थित बघायचं आणि पाठ करायचं. रोज मेहनत घ्यायची. आपल्याला इंग्लिश बनवायची आहे ना, मग त्याच्यावरती मेहनत घ्यायची. ठीक आहे. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं बघूया. ठीक आहे. बाय.